बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आज आता 6वा दिवस आहे आणि या यात्रेमध्ये बच्चू कडूंकडून प्रश्नांची सोडवणूक केली जाते आहे। जनता दरबारामध्ये आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवले जातात, ते मांडले जातात। प्रशासनातले अधिकारी आणि आदिवासी बांधवांना सोबत घेऊन हा जनता दरबार भरवला जातोय। 9 मार्चला चिखलदऱ्यामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे। बच्चू कडू सध्या मेळघाटमध्ये वाड्या वस्त्यांवर फिरतात, आदिवासी भागामध्ये पोहोचलेले 9 मार्चला चिखलदऱ्यामध्ये त्यांच्या या यात्रेचा समारोप होणार आहे आणि मेळघाटामध्ये ही संघर्ष यात्रा बच्चू कडूंनी काढलेली आहे। काय नेमके मेळघाटातल्या रहिवाशांचे प्रश्न आहे हे बच्चू कडू या जनता दरबारामधून जाणून घेत आहेत आणि त्याचबरोबर प्रशासनाला सुद्धा त्यांनी बरोबर घेतलेले आहे। या प्रश्नांची सोडवणूक ताबडतोब करण्याचं काम बच्चू कडूंचं सुरू आहे। दरबार चालू आहे, एक वेगळ्या प्रकारचा त्या माध्यमातून प्रश्न सुटत आहे। 130 किलोमीटर चालल्यानंतर प्रचंड वेदना झाल्या, पाय दुखले, नको तो प्रवास आम्ही पाहत होतो। पण या सगळ्याच्या मध्ये आनंद देणारी गोष्ट अशी होती का आपलं काम कधीच होणार नाही, त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र दिसणारा आनंद आमचा थकवा गमावत होता। निश्चितच कमी वेळात थोड्या संख्येनं जर एवढं प्राप्त होऊ शकते तर 9 तारीख मात्र मेळघाटातला एक वेगळा निर्णय, वेगळा न्याय देणारी यात्रा म्हणून झाल्याशिवाय राहणार नाही।